तुमची ही झोप उडाली आहे वाटतं. नाही, एवढ्या रात्री बोलवलंय म्हणजे काहीतरी खुपतंय. बोला. बोलताय का जाऊ मी आता? काकू, तू आज सगळ्यांसमोर त्या तारिणीच्या हातात घरातले सगळे अधिकार देऊन टाकलेस. म्हणजे ती आता या घरात राणीसारखी फिरणार आणि आपण आपल्याच घरात तिचे गुलाम असल्यासारखं वावरायचंय का? पद्मिनी मम्मा, ती तारिणी कशी आहे ते मला माहितीये. आता ती सगळ्यांना दाखवत फिरेल, मी खांडेकरांची मोठी सून आहे, मला सगळं येतं, मी किती छान आहे. पद्मिनी मम्मा, तुम्ही मोठ्या सुनेचा मान तिला कशाला दिलात? बा मुलायचा होशियार. काय रे? मलिका बेलसरे, खांडेकरांची सून महाराणी तारिणी येत आहे हो. केदार, काय चाललंय तुझं? या महाराणी या. आम्ही करतो, बसा इथे. अरे नाही नाही, मी हे आवडते. आवर तुम्ही काय करता, आम्ही आहे. अरे सावकाश सावकाश. आम्ही तुमच्या सेवेमध्ये मनापासून रुजू आहोत. आणि तू हे सगळं का करतोयस? व्रतासाठी ना, म्हणजे त्यांना असं वाटलं की तू व्रतासाठी नकार देशील, पण त्यांच्या यॉर्करवर तू छान सिक्सर मारलास. सुनेचा हक्क आणि मान दोन्ही मिळवलंस. वा. मान आणि हक्काचं वगैरे मला काही माहिती नाही. आई असं म्हणायची की कुटुंब असेल ना तर ते एकत्र असायला हवं. मतभेद असू देत ना, प्रत्येक कुटुंबात मतभेद असतात, पण त्यांच्यामध्ये जिव्हाळा सुद्धा असायला हवा. आणि या कुटुंबाला एकत्र आणावं लागणार आहे. पण बॉस, आपल्याला हे सगळं करण्याची खरंच गरज आहे का? हा, आता मोठ्या सुनेचा मान मिळवलाय तर घराला घरपण सुद्धा आणू. आजपर्यंत मला वाटायचं ते दोघं फक्त मलाच आवडतात, पण ते दोघं तुम्हाला पण आवडतात. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं, मी कसं त्यांच्या समोर भासवते की ते दोघे किती चांगले आहेत, मला त्यांची किती काळजी आहे, तसं तुम्हाला सुद्धा. हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. म्हणजे त्या तारिणीला हौस आहे मान मिळवण्याची, तर मग हौस पूर्ण करून घेऊ दे तिला तिची. तिला कळत नाहीये, आज ज्या पायानं हात लावून तिने आशीर्वाद द्यायला भाग पाडलं मला, त्याच पायाखाली चिरडून टाकेन मी तिला. पण बॉस, या कुटुंबाला एकत्र आणणं सोपं नाहीये, कारण इथे प्रत्येकाला वाटतं की आय एम द किंग ऑफ खांडेकर हाऊस. म्हणजे तू त्यांना चांगल्या गोष्टी सांगशील, निशी, युवराज, ईशा यांना ना स्वतःचा स्वार्थ महत्वाचा आहे. तू त्यांना कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी ते अर्थाचा अनर्थच करतील आणि तुलाच डिक्टेटर म्हणून मोकळे होतील. म्हणूनच तर त्यांना पोलिसी खाक्या दाखवायचा आहे. आपण त्यांना शिस्त लावायचं काम करू. माझ्या विरोधात का होईना सगळे एकत्र तर येतील. पण बॉस, तुला ही जबाबदारी खरंच घ्यायची आहे का? त्यांच्या मनात नाहीये आपुलकी, पण म्हणून मी माझी माणुसकी सोडू शकत नाही ना. बॉस, ते ओजी खांडेकर आहेत, त्यांना एकत्र आणणं सोपं नाहीये. ते असतील खांडेकर, मी सुद्धा तारिणी बेलसरे. गुन्हेगारी संपवण्याचा जिने घातलाय घाट, तीच तारिणी बेलसरे मिरवणार आता खांडेकरांच्या घरात मोठ्या सुनेचा थाट.